आता बस झालं बर का, लय हुरायला आता. त्या हरीशला वाटा म्हणून ती रूम दिली, त्या हऱ्याने ती रूम मुन्याला दिली. पुढं कुठं हऱ्या गेला तर ती रूम मुन्याचीच. ते जाऊ दे, किचन पण दिला आता त्यांना. मी एवढी भांडले पण कुणी ऐकलं नाही माझं. सगळ्यांनी कानामागे टाकल्या माझ्या गोष्टी. माधव दादा तर एक शब्द नाही बोलू राहिला, एक शब्द नाही. एवढे भांडले तरी एक शब्द नाही काढला त्यांनी तोंडातून. मला तर कमाल वाटते बघ तुमची. नाही म्हणजे त्यांनी तिकडे वाटण्या सुरू केल्या, उद्या वाटण्याचा विषय मोठा होईल, ते आपापसात वाटून खातील. मग बसा तुम्ही बोंबलत आमचा वाटा कुठे गेला म्हणून. असं कसं त्यांचा वाटा करून घेतील ते? मग कसे करतील? झाला तर पहिला वाटा अक्काचा आणि अण्णाचा होईल, आणि मग अक्काच्या वाट्यात माधवदादा आणि हरीशचा वाटा होईल. आणि चारूचा काही काय त्यांचा कसा वाटा होईल? मुलगी आहे ती त्या घरची, तिचाही वाटा असतो घरात. वंश, तुम्ही आत्ताच म्हणाले ना मी कळम कराय, मग त्यांचा कसा वाटा, तुमचा कसा वाटा? निकम कळम करत कागदोपत्री. असं कसं? असं असतं व्हय? हा वंश, आपलं असं लग्न करून देतात, भाऊ एवढा खर्च करतात. मी कुठे मागितला होता माझ्या भावांना वाटा? असं असतं व्हय? चुकलंच मग तुमचं बहिणी, मागायला पाहिजे होतं. सुनीलराव, एक करेक्शन करतो. वाटण्या जर झाल्या तर अण्णा अक्का असं नाही होणार, सगळ्यांना समान वाटे मिळतील. म्हणजे त्याचं काय सुनीलराव, ती जुनी वास्तू पाडून नवीन जी वास्तू बांधली होती तेव्हा अण्णांना 30,000 रुपये दिले होते. कागदोपत्री नोंद आहे आपल्याकडं. तेव्हा लिखापडी झाली होती. काय माहिती असेल तुम्हाला? घेणारच आहे का मग तुम्ही वाटा तुमचा? मग नक्की आहे का चारे? मग हो हो. तसं असेल तर आम्ही पण बोलतो, आम्हाला काय वाटू राहिले ते. चल ग. सुनील, वहिनी, आओ. पाहिलं का चारू शिलाबाई, या सुन्याची इच्छा नाही तुला वाटा द्यायची. लक्षात ठेव गोष्टी तू फक्त. आपण आपल्या मतावर ठाम राहायचं, हिस्सा तर घ्यायचाच. काय बोलायचं नाही? ठीक. भाजी करायची. सोने, माझी भाजी झाली की येते मी 1 घंटाभरच्यात. मग या म्हणा कोणाला यायचं तर. मला करायची भाजी. अगं काय झालं, त्यांचा PhDचा अभ्यास होता, मग त्यांना म्हटलं तुम्ही अभ्यास करा, मी करतो भाजी. अच्छा, तुम्हाला कोण सांगू राहिलो ना, तुम्हाला काय इंटरेस्ट ऐकण्यात? मेथी रात्री निसून ठेवली असती तर आता पटकन करता आली असती. साल 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 कढी. हा, सालकडी. सालकडी.
हा रेडी. लसूण लसूण कोथिंबीर टाकली का मी? आलं बारीक करून घ्यावं लागेल. झाली. काहीतरी हल्लंय. शेवटी आईचा हात लागलाच. चव आणि माया दोन्ही लपवू शकत नाही माया तू. पर्या हाय पर्या, कसं आहेस? अरे काका, तुम्ही कसे आहात? वातावरण अजून गरम आहे का रे? हो. पण कसं काय, म्हणजे काय झालंय? सोड ना. पर्या सोड म्हणजे काय? पर्या मी तुझी चांगली मैत्रीण आहे ना, मग तू माझ्या बरोबर नाही शेअर करणार आहेस? हे बघ, कदाचित सगळं ऐकून मी तुला काही सोल्युशन देऊ शकेन किंवा तुला बरं वाटेल ना माझ्याशी शेअर करून. पर्या, सांगतो. आपण इथे बसून बोलूया, इफ यू डोंट माइंड. आता सांग, काय झालंय? हे प्रकरण असं किती दिवस गरम राहणार आहे ना, काहीच कळून नाही राहिलंय. आम्हाला घरात नाही घेतलंय अजून. घरात नाही घेतलंय म्हणजे? म्हणजे तुम्ही इकडे नाही राहत आहात? अरे पण तू आता इकडेच आहेस की तुझ्या घरी?
अगं म्हणजे घरात नाही घेतलं म्हणजे तसं नाही. माझं आणि पूर्वाचं आम्ही जे असं अचानक लग्न केलं ना, हे रिलेशन एक्सेप्ट नाही करू राहिले घरचे. आम्हाला असं बाजूला ठेवू राहिले. आता हरीश काकाच्या वाटणीची एक रूम आहे, त्या रूम मध्ये राहू राहिलं. घराची वाटणी झाली आहे. नाही नाही, वाटण्या म्हणजे तसं नाही एकदम. फक्त हरीश काकांनी फक्त आमच्यासाठी त्याचा हिस्सा मागून घेतलाय वेगळा. अजून परत आज पूर्वाच्या घरातले आले होते, छाया काकू, लक्ष्मी काका. ते आले तर मग तर काय त्यांना घरातून हाकलून दिलं. हकलून दिलं? हे असं कोणी करतं का? म्हणजे कोणी पाहुणे आले घरात तर नाही नाही, तू खोटं बोलतोयस. मी कशाला खोटं बोलणार आहे अनुष्का? नाही म्हणजे पर्यात जेवढं मी तुझ्या घरच्यांना ओळखते, मला नाही वाटत ते असं वागतील. घरातले सगळे नाहीत हा. घरातले सगळे नाही आहेत. फक्त चारू आत्या आणि प्रकाश मामा, ते दोघं घरच्यांना भडकून देतात आणि घरचे पण त्यांचं ऐकू राहिले. ओ माय गॉड, आय कांट बिलीव्ह दिस यार. पर्या, मला माहितीये, आय मीन ऑब्व्हियसली या सगळ्यामुळे तू हर्ट आहेस, रादर तू आणि पूर्वा सुद्धा. पण पर्या, तुम्ही घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं आणि फक्त तुझ्या घरच्यांचा नाही, पूर्वाच्या घरच्यांचा सुद्धा विरोध होता. सो ह्या सगळ्या विरोधाला सामोरं जाणं हे तर स्वाभाविकच आहे ना. आय मीन मला माहितीये हे सगळं तुझ्यासाठी किंवा पूर्वासाठी खूप डिफिकल्ट आहे, पण पर्या ह्या वेळेला तुला शांत राहणं गरजेचं आहे. तुला पूर्वाची समजूत घालणं गरजेचं आहे, कारण ती या घरात नवीन आहे. ती ऑलरेडी खूप घाबरली आहे, ऑलरेडी ती दडपणाखाली आहे. सो ह्या सगळ्यात तू तिला समजून घेणं, तू तिला समजावणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आय मीन आय नो सगळं फारच कॉम्प्लिकेटेड आहे. हे सगळं सॉल्व्ह व्हायला वेळ लागेल, कदाचित खूप जास्त वेळ लागेल. पण हे सगळं एक ना एक दिवस सॉल्व्ह होणार आहे ह्याची खात्री आहे मला. त्याच दिवसाची वाट पाहू राहिलो आता. मला नाही आवडू राहिलं काही. म्हणजे एकाच स्वयंपाकघरात मी आणि आई, आम्ही असं वेगवेगळा स्वयंपाक बनवतो, ते नाही आवडू राहिलं. ई पर्या, हे काय आहे? लेट मी गेस, बिर्याणी, लग्नाचं सेलिब्रेशन राईट? नाही ग, कुठेच सेलिब्रेशन. बटाट्याची भाजी आहे, मी बनवली. वा, तू केलीस बटाट्याची भाजी? जोरू का गुलाम. कसला जोरू का गुलाम? ते त्यांचा PhDचा अभ्यास होता, तर त्यांना म्हटलं तुम्ही अभ्यास करा, मी भाजी बनवतो. तेवढीच त्यांना मदत ना. ओके, दॅट इज सो स्वीट ऑफ यू. हा, पूर्वा वरती बसली एकटी अभ्यास करत. चल ना, आपण ही भाजी घेऊन जाऊया. भूक लागली असेल ना तिला आता. हा, चल 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 चल. गरम आहे. एक मिनिट. सोनल, ओळखलं मी आता. सोड. अगं मी अभ्यास करू राहिले, अशी काय करू राहिली तू? बरं बाई, हरले, नाही ओळखलं. बस पाहू बरं कोण आहे.
अचानक म्हणजे कधी? का मी नाही येऊ शकत? अहो नाही म्हणजे तुम्ही कधी येऊ शकता इथं असं काही नाही, पण तुम्ही अशा अचानक आल्या ना म्हणून मी म्हणलं. मला असं अचानकच यायला आवडतं, हो की नाही? मी पाणी आणते तुमच्यासाठी. अगं पाणी वगैरे काही नकोय मला. आता पर्याने सुंदर अशी बटाट्याची भाजी केली, स्वतः पण डायरेक्ट जेवायचंय. ठीक आहे, तुम्ही दोघ जण बसा, मी तुम्हाला वाढते. नाही 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 नाही, आम्ही दोघं नाही, आपण दोघींनी खायचंय आणि पर्या आपल्याला वाटणार आहे. हो हो. हो अहो नको. आणि तू आवाज जाऊ नको करू स्वतः प्लीज. आपण दोघी मैत्रिणी आहोत ना, मैत्रिणीला आवाज जाऊ करतात का? नाही बरोबर आहे तुमचं, पण ऐका ना मला थोडा वेळ लागेल सवय व्हायला. तुम्ही या ना, बसा इथं. इथे बस. हा घ्या. ऐका ना, तुम्ही पण बसा ना आमच्या सोबत. अहो, नाही नको, मी घेतो, तुम्ही करा, सुरू करा. अहो नाही बसा, खरंच बसा. नाही नाही, बसा तुम्ही, नाही तर त्यांना चैन पडणार. चला करा सुरुवात. एक मिनिट एक मिनिट. तू एक काम कर, तू इकडे ये, मी तिकडे येते. काही पाहिजे का तुम्हाला? मला काही नकोय, तू इकडे बस. अहो आता तुम्ही दोघांनीही एकमेकांना घास भरवायचाय. नाही नको ना. घास भरवला नाहीस तर उखाणा घ्यायला लावेल. घेणार आहेस उखाणा? नाही. बरं, एक मिनिट, फोटो पण काढते. आता तू भरव. नाही पण खरंच छान झाली होती हा भाजी. थँक्यू. बरं, जेवण तर फारच भारी होत. सुगरण झालास तो अक्षरशः. आणि ह्या जेवणाबद्दल तुला टिप द्यायलाच पाहिजे, राईट? हा दे टिप. अहो काय टिप देणार आहे? अशी तशी टिप नाही घेणार बरं का मी. हा. मी जी टिप देणार आहे ना, ती खूपच मोठी टिप आहे आणि तुला नक्कीच आवडेल. अनुष्का नको. अरे तू वेडा आहेस का? 75,000ची अंगठी आहे ही. एवढा श्रीमंत झालायस का तू? नको. आणि ते सगळं बाजूला राहू दे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या अंगठीवर फक्त आणि फक्त पूर्वाचा हक्क आहे. नाही नाही. आणि माझी अशी इच्छा आहे की तू ही अंगठी पूर्वाला घालावीस. पर्या, मी याचाही फोटो काढणार. थांब. घाला घाला, अंगठी घाला एकमेकांना. प्रूफ पाहिजे ना काहीतरी.